नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. बघा आताच आलेलो आहे, त्यामुळे आज काय ट्रेड केलेलं नाहीये, पण या 2 दिवसाचं जुनं काय अनालिसिस आहे बाबांनो, आपली जी सिरीज चालू होती त्याचा व्हिडिओ राहिला आहे 2 दिवस झालं टाकायचा. तो व्हिडिओ मी आज अपलोड करत आहे. ठीक आहे, सिंपल अनालिसिस, नॉर्मल थिंकिंग आपली नेहमी ठेवायची मार्केटमध्ये. 17,500चा सायकोलॉजिकल नंबर आय थिंक हा दिवस एक्सप्लेन केलेला आहे असं मला वाटत आहे. 17,500 सायकोलॉजिकल नंबर. ठीक आहे, 5 ऑगस्टला बघा मार्केट अचानक ह्यूज गॅप डाऊन झालेला आहे. आय थिंक हा दिवस एक्सप्लेन केलेला आहे, पण ह्यूज गॅप डाऊन मध्ये रिटेलर लोक म्हणजे अति ह्यूज आहे हे गॅप डाऊन, अति ह्यूज. मग ह्याच्यामध्ये रिटेलर सेल साईडला ऍक्टिव्हेट ऑटोमॅटिकली होतात, ते मग अप साईड पळायला लागलं की अप साईड जातं किंवा डाऊन साईड चाललं की अचानक डाऊन साईड मुवमेंटम करतं मार्केट. सेम असाच एक चार्ट होता बघा 8 मेचा, तुम्हाला दाखवतो मी. 8 मेचा अनालिसिस कसा माहिती आहे का, स्टडी एवढा करायचा मार्केटचा ना की असं मार्केटमध्ये समजलं पाहिजे की असा सेम दिवस कधी झाला होता. हे बघा ऑल इन वन बॅचवाल्यांनी मला ऑल इन वन नाही मा स्पेशल बॅचवाल्यांनी सांगितलं होतं. हे बघा तुम्ही म्हणलं की तुम्ही म्हणा 100 पॉईंटचं गॅप डाऊन आहे, पण ह्या मार्केट सिच्युएशननुसार हे गॅप डाऊन खूप मोठं होतं. हे बघा इथं मधला स्पेस दिसतोय का किती मोठा आहे. हा बघा 18,000 सायकोलॉजिकल नंबर, अपसाईड ब्रेकआउट केलं मार्केट, अपसाईडच रॅली गेली. असं सिंपल अनालिसिस होतं त्या दिवसाचं आणि ते मार्केट अपसाईड गेलं आहे. आय थिंक तो दिवस एक्सप्लेन केलेला आहे. पुढचा दिवस 18,000 सायकोलॉजिकल नंबर, पहिली ग्रीन कॅन्डल सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग आली मार्केटमध्ये, क्लोजिंगचा ब्रेकडाऊन. सगळे रिटेलर लोक 100% सेल साईड ऍक्टिव्हेट होतात मार्केटमध्ये बिनधास्त. बाय साईडला एंट्री मारायची होती, कन्फर्मेशन कॅन्डल मोठी होती, पण मार्केट सिच्युएशन असे झालेली आहे की कन्फर्मेशन कॅन्डल म्हणते 120 100 पॉईंटचे आपण काय करू शकत नाही. पण मग टार्गेट पण तसं देतं ना ऍक्च्युअली. असं सहज बघितलं तर तुम्ही 200 पॉईंट 300 पॉईंटची मुवमेंटम आहे मार्केटमध्ये, आपण काय करू शकत नाही. ठीक आहे, हा ट्रेड सिंपल बाय डायरेक्शनला काय अवघड नव्हतं. बघा मार्केटमध्ये हा रेजिस्टन्स आहे. कोणीतरी मला विचारलं की इथं सेल केला आणि लॉस झाला. पहिली गोष्ट बघा, सेल केला, मी म्हणतो तुम्ही इथला एवढा टॉप लॉस असा चंगूस मारवाडेपणा करत असाल तर त्याचा काय अर्थ नाहीये. हे ग्रीन कॅन्डल, ह्या ग्रीन कॅन्डलच्या 2-3 पॉईंटचा बफर तर ठेवलाच पाहिजे बाबा इझिली. तरी सुद्धा 1.8चा हा ट्रेड इझिली आहे. काही लोकांनी म्हणलंय की इथपर्यंत मार्केट का आलं नाही. खूप सिंपल रिझन आहे. बघा फक्त बघा कालच्या दिवशी काय केलंय मार्केटनं, वरती गेलंय ब्रेकआउट प्रॉपर टेस्ट, खाली आलंय. मग आज पण मार्केट ब्रेकआउट प्रॉपर टेस्ट. मग हे काय रिटेलर लोकांना दिसत नाही काही बाबा की बाय साईडला काल गेलं नाही मार्केट, इथूनच सेम फॉल झालेला आहे. मग आज पण असं फॉल झालं ते रिटेलरचे तर ट्रॅप होणार नाहीत ना, असा विषय असतो मार्केटमध्ये. त्यामुळं सेम लेवलला ही झालेली गोष्ट होती, त्याच्यामुळे मार्केटनं तिथून अपसाईड मोमेंटम केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघा मार्केटमध्ये हे रेजिस्टन्स आहेत सगळे, कुठेही सेलची एंट्री बनवण्यात काहीही अर्थ नव्हता. वेट करायची, नेहमी वेट करत चला. खूप चांगला ट्रेड मार्केट देतंय बनवून, असं कॉन्सल्ट एखादी लेवलचं ब्रेकआउट कॉन्सल्टेशन करतंय, वर प्रॉपर टेस्ट देतं परत फॉल करतं. ट्रेड खूप छान भेटतात, काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही. बऱ्याच लोकांनी मला वाटतंय इथं सेल करून दिला बघा, ह्या दिवशी कालच्या दिवशी इथं सेल केलेला आहे. बघा वरती रेजिस्टन्स लेवल आहेत मार्केटमध्ये, तरी ही रिस्क घेतलेली आहे त्यांनी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी म्हणतो टार्गेट झालं म्हणून नो प्रॉब्लेम आहे ना. विषय कसा आहे माहिती आहे का, हे बघा मार्केट थांबलंय कुठं महत्वाचं असतंय, 18,000 सायकोलॉजिकल नंबरच्या वरती. हे बघा हे स्ट्रक्चर आहे मार्केटचं, असं झालेलं. काल पण असं झालं होतं. म्हणजे असं रिटेलर लोकांना पण दिसतं ना बाबा की बाय साईडला एंट्री घ्यायची आहे, मग त्यांचे स्टॉप लॉस डाऊन साईड अवेलेबल आहेत म्हणून हे मार्केट खाली आलेलं आहे. हे जर असं स्ट्रक्चर नसतं, रेजिस्टन्स पासून अशी सेलिंग आली असते तर मार्केट मग हवेतच होतं. आता ह्याच्यानंतर एक आजच्या दिवशी एक मिस्टेक बऱ्याच लोकांनी केली बाबांनो. बघा पहिली गोष्ट, तुम्ही कालच्या दिवसाला अनालायसिस करत नाही. काय अनालायसिस आहे हे बघा, रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स. मला वाटतं डाऊ जोन्सचा मिस्टेक केली तुम्ही सगळ्यांनी. 18,000 सायकोलॉजिकल नंबर. काय सिंपल गोष्ट बाबा, पहिली गोष्ट ट्रेंड डाऊन आहे. मार्केटनं काय केलं, सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन करून प्रॉपर टेस्ट करून थांबलेला आहे. रिटेलर सेल करणार आहेत. मार्केट आलं परत एकदा 18,000चा ब्रेकडाऊन केला, सेल करणार आहेत रिटेलर. सेल केला, कन्फर्मेशन कॅन्डल एवढी मोठी आली, एंट्री बनवायची काही गरज नाहीये, किंवा बनवली असेल वेल अँड गुड, पण बनवायची माझ्या हिशोबाने काही गरज नाही. आली राहिली बाबा दडवर आला, मार्केट वरती गेलं. तुम्ही बघा नेमकं रेजिस्टन्सचा सेलिंग येते, एक्झॅक्टली रेजिस्टन्सचा सेलिंग येते. हे जे स्विंग आहेत ना, हे रिटेलरचे स्टॉप लॉस आणि तिथून ऍक्टिव्हेशन दोन्हीचं काम करतं ना. इथं जाते रेड कॅन्डल बनते म्हणजे रेजिस्टन्सला सेलर ऍक्टिव्हेट होणार. काय अवघड आहे त्याच्यामध्ये. डाऊ जोन्समध्ये बघा आता आजचा दिवस, आजचा दिवस बघा. आता इथं तुम्ही पाहिलं इझिली कोणी पण सांगेल बाबा मार्केटमध्ये हा स्विंग आहे, हा स्विंग आहे. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये आल्या ह्या लेवल ड्रॉ केले पाहिजेत ना. मी म्हणतो हा स्विंग आहे, हे लेवल बिना ड्रॉ करता तुम्ही नुसतं सायकोलॉजिकल नंबर ड्रॉ केला, ब्रेकआउट झाला आणि रिटेलर बाय साईड मी सेल करतो इथं, मग 34 कॅन्डल मग बुकनं झालं अकाउंट. सगळं या चुकीच्या गोष्टी आहेत सगळ्या. तुम्ही स्टडी करत नाही मार्केटचा ना. मग याचा अर्थ 39,000 ब्रेकडाऊन सस्टेन केले मार्केटनं. असला यम पॅटर्न नाही, दड नुसता मार्केटमध्ये सगळे सेल करतात. प्रॉपर टेस्ट मारलेला आहे मार्केटनं. अजून काय पाहिजे त्यांना सेल करायसाठी. प्रत्येक बघा तुम्ही ही कॅन्डल झालेली रेजिस्टन्स आहे, इथल्या रेजिस्टन्सचा सेल आलेले आहे.
इथं तुम्ही मी म्हणतो काय नसतं केलं म्हणजे समजा तुम्ही बाबांनो बाय नसता केला तरी चालला असता, पण सेल करण्याची काही गरज नव्हती ह्यामध्ये प्रत्येक रजिस्टरचा रेडी येणार आहे ना. इथं 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 कुठेही सेल करायचं नाही, काही झालं तरी सेल करायचं नाही, काय जाळ उठतं मार्केटमध्ये. असं थोडंसं डोक्यामध्ये ठेवलं तरच बाबांनो काही ना काही होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हे बरेच दिवस होते WW ला प्रॉपर टेस्ट, नंतर इथं सेलचा ट्रेड होता प्रॉपर टेस्टला. अशी एंट्री बनवायची. मी US100ची एंट्री तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि मला लेवल टाकण्यापुरता टायमिंग भेटतो मोबाईलवरून. लेवल ड्रॉ करून या देऊ शकतो तुम्ही. तुम्हाला आजची लेवलचं डाव जोन्सचं या लेवल ड्रॉ करून दिल्या तर लॉस झाला असतो तुमचा. म्हणजे मी मुद्दाम लेवल ड्रॉ करून दिलं नव्हतं का तर बाबा तुम्ही गोष्टी शिकणार नाही ना. मग मी आयते लेवल ड्रॉ करून द्यायला लागल्यावर मग तुम्ही तेच करत बसणार आहे. तुम्ही इंडिपेंडंट तर होणार नाही ना. तुम्ही माझ्यावर भरोसा बसणार कधी लेवल येते कधी मग मी ट्रेड घेतोय असं नसतंय. तुम्हाला तुमच्या लेवल ड्रॉ करता आल्या पाहिजेत, माणूस अवेलेबल नसताना ट्रेडिंग जमली पाहिजे, हा आपला उद्देश आहे. ना की बाबांनो तुम्ही माझ्या भरोशावर बसावं. ही गोष्ट समजून घ्या. व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये एक छानशी कॉमेंट मारा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे. बाकी खूप काय अपडेट येणार आहेत. बऱ्याच लोकांना कॅपिटलचा प्रॉब्लेम आहे, त्याचंही सोल्युशन काही ना काही आपण बघणार आहे. खूप काही गोष्टी असतात बघा. ब्रोकरच्या लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट एखाद्या वेळेस विड्रॉल वगैरे तुमचं बाबा अडकलं, मी मोस्ट ऑफ द टाइम नाही अडकत, विड्रॉल अडकलं तर काय करायचं बँक स्टेटमेंट असतं. मोस्ट ऑफ द लोकांना अडकतं काय डिपॉझिट. अरे तुम्ही डिपॉझिट UPI डिपॉझिट ज्यावेळेस करता त्यावेळेस खाली UTR सबमिट करायचा ऑप्शन असतो. तो UTR तुम्ही सबमिट करत नाही. UTR सबमिट केलं ना तर पेमेंट अडकतच नाही. तुम्ही UTR सबमिट करत नाही त्यामुळे तुमचं पेमेंट अडकतं. तुम्ही मग माझ्याकडे येता आमचं असं झालंय तसं झालंय, मग त्यामध्ये माझा पण टाइम वेस्ट होतो. तुम्ही UTR सबमिट करत चला आणि अडकला ना डिपॉझिट थोडा थांबायचं रे, अर्धा तास 2 तास थांबायचं असतंय. येतं ते 2 तासामध्ये कधी कधी नाही आलं तर एक्सेमचा चॅट सपोर्ट असतोय, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. ते सांगतात काय काय करायचं बाबा पुढची प्रोसेस. बँक स्टेटमेंट आणि बँक स्टेटमेंट अशी बँक घ्या की बाबा तिचं बँक स्टेटमेंट काढण्यासाठी इझी आहे. सगळं मोबाईल बँकिंग वगैरे ओके पाहिजे त्याचं, अशी बँक ठेवा नेहमी. आणि दुसरी गोष्ट तुमचं आता तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करता बाबांनो, मग तुमचं जे प्रायमरी बँक अकाउंट आहे म्हणजे मेन तुम्ही घरी बाकीच्या ज्या कामासाठी यूज करता ते वेगळं ठेवायचं असतं आणि इकडे ट्रेडिंगसाठी वेगळं ठेवायचं असतं. तुम्ही सगळे कांड एकामध्येच करू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. ट्रेडिंगच्या डिपॉझिट विड्रॉलसाठी एक वेगळं अकाउंट ठेवायचं आणि आपलं नॉर्मल जे तुम्ही इकडे तिकडे यूज करता त्यासाठी वेगळं ठेवायचं ना. कारण हे डिपॉझिट विड्रॉलचे पैसे आहेत फॉरेक्सचे, ते तिकडल्या तिकडे बाबांनो काय खेळ व्हायचं ते होऊ दे असा विषय असतोय. थोडंसं आपली सेफ्टी आपण बघितली पाहिजे. बाकी प्रॉब्लेम एवढा काय इश्यू येत नाही. ठीक आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.